नमस्कार मंडळी. लवकरच होळी येत आहे आणि होळी म्हटलं की व्हेजिटेबल बनवण्यासाठी पण काही हवं ना, म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी हॉटेलसारखी बटर पनीर मसाला. चला तर मग बघूया रेसिपी. सगळ्यात पहिले मी घेतलं आहे एक मोठा कांदा, 2 टमाटर, काजू, त्यासोबत अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कोथिंबीरचे हिरवे काढे. एका कढईमध्ये तेल घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपलं हे सगळे साहित्य टाकूया आणि छान असं परतून घेऊया. आता यामध्ये तुम्ही बघू शकता मी घातलं आहे 1 तेजपान आणि दालचिनीचा तुकडा, त्यासोबत 1 ग्लास पाणी. आता याला छान अशी उकळी फुटू द्या. उकळी फुटली आणि हे सगळं शिजलं की गॅस बंद करा. गार करून मिक्सरमध्ये काढून घ्या. आता बारीक करण्याआधी मी यातलं तेजपान आणि दालचिनी काढून घेतली आहे. हे मिश्रण आपल्याला छानपैकी स्मूथ बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान याची पेस्ट तयार झाली. आता एका कढईमध्ये घाला बटर, त्याचसोबत थोडं तेल घाला. तेल छान तापलं की यामध्ये आपण घालूया जिरं, त्याचसोबत दालचिनीचा तुकडा आणि तेजपान. छानपैकी याला एकजीव करा आणि यामध्ये आपले घाला घरगुती मसाले. मी यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. सगळं छान एकजीव करा आणि यामध्ये जी आपण ग्रेव्ही किंवा पेस्ट तयार करून घेतली ती घाला. मस्तपैकी याला एकजीव करून घ्या आणि यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलं आहे, जेणेकरून आपल्याला जितकी पातळ हवी तितकं पाणी घाला. छानपैकी एकजीव करा, थोडीशी उकळी फुटू द्या. आता यामध्ये मी थोडी कसुरी मेथी आणि पनीर कापून घातलेलं आहे. त्याचसोबत मी ते 2 चमचे घरची क्रीम घातलेली आहे. तुम्ही बघू शकता मी पनीर इथे फ्राय केलेलं नाही आहे. आपण आवडीनुसार फ्राय करू शकता. परत यामध्ये घाला कसुरी मेथी, गॅस बंद करा आणि कोथिंबीर घाला. चला मग आपली भाजी झाली तयार. रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. चला मग भेटूया परत. टिल देन बाय.